ताजी फ्रेश अशी काटेरी वांगी घेतलेली, त्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेले, खोबरं मी इथे खवून बारीक असं घेतलेले, किसून घ्या तुम्ही, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर मसाल्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे. मस्त असं ढाब्यावरती मिळतं ना, तसं इथे आज आपण भरलं मसाला वांग बनवते. त्यानंतर सगळ्यात पहिलं शेंगदाणे गवळे गवळे भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घाला. तुम्ही इथे खसखस थोडीशी घातली ना तरी चालेल. पांढरे तीळ घातले की ते भाजून घ्या. तीळ असे तडतड उडतात म्हणून सारख्या हलवत राहा. गॅस बारीक ठेवा म्हणजे उडणार नाही. आता खोबऱ्याचा किस यामध्ये घालू आणि खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहिले शेंगदाणे कमी भाजायचे, म्हणजे पांढरे तीळ आणि खोबरं भाजताना शेंगदाणे पण मग चांगले भाजले जातात. भाजून घेतलं की गार करायला ठेवू. आता इथे मी आलं, लसूण, कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर हे भाजून घेतलेलं नाही, हे आपल्याला कच्चंच वाटणामध्ये घालायचे. आता हे वाटण वाटताना मसाले आपण त्यामध्ये घालून घेणार आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घालणार आहे, बेडगीचं लाल तिखट घालायचं आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला घालायचा आहे, घरगुती जो आपला काळा मसाला असतो तो काळा मसाला यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये आपल्याला घालायची. आमचूर पावडर आवर्जून घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे भाजून घेतले ना शेंगदाणे वगैरे जो मसाला तो यामध्ये घालायचा. आता इथे तुम्ही थोडीशी साखर वापरली ना तरी चालेल. साखरेमुळे काय होतं, जो कलर असतो ना भाजीचा असा लालसर, तो यायला खूप मदत होते. त्यानंतर इथे आलं, लसूण घाला आणि 2 हिरव्या मिरच्या यामध्ये अशा तुकडे करून यामध्ये घाला. मीठ घाला आणि मिक्सरला फिरून घ्या. मिक्सरला फिरून घेत असताना हे आपल्याला बारीकच वाटायचं आहे. फक्त आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं नाही, तर कोरडं हे वाटण वाटून घ्यायचे. हे झालं आपलं वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी वाटण तयार झालेले. आता आपण इथे जरासं मीठ घेतलेले, त्यामध्ये हळद घालायची आणि मिक्स करायचं आणि वांगी अशी चिरून घ्यायची. वांग्याच्या मागची जी साल असते देठाची ती मी जरासं काढून घेतलेली आहे, कारण खूप काटे होते त्यामुळं. चिरून घेतलं की सगळ्यात पहिलं वांग्यामध्ये मसाला भरायच्या अगोदर हळद आणि मीठ भरून घ्यायचं. वांग आळणी असतं त्यामुळे वांग्याच्या भाजीमध्ये वांग्यामध्ये मीठ जरासं जास्त वापरलं जातं. वांग्यामध्ये असं भरून, रस्स्यामध्ये नाही, वांग्यात असं मीठ भरायचं. खायला खूप छान लागतं. मीठ आणि हळद भरून झाली की मग मसाला हा जो बनवून घेतलाय हा मसाला आपल्याला यामध्ये दाबून असा भरायचा. तुम्हाला जितका असा दाबून भरता येईल तेवढा दाबून तुम्ही हा मसाला इथे भरू शकता. मसाला भरून झालेला आहे. आता आपण वांगी मस्त असं तडका देणार आहे. तेल घालूया. थोडंसं एखाद पळी यामध्ये तेल तुम्ही जास्त वापरलं तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला जी फ्लेवर मस्त असं तरीवाला मसाला भरला वांग पाहिजे नसेल तर. त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी घाला, थोडंसं हळद हिंग घाला, कढीपत्ता घाला आणि मग मसाला भरून घेतलेली वांगी यामध्ये एक एक असं ठेवा आणि हलक्या हाताने हलवा. असं जोर लावून हलवू नका, जेणेकरून मसाला बाहेर पडेल. हलक्या हाताने हलवा म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. वांगी तेलामध्ये चांगली परतून घेतली. उरलेला जो मसाला होता तो सुद्धा मी वरनं घालून घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे वांग आपल्याला जास्त पातळ असं कालवणासारखं रश्श्यासारखं नाही बनवायचं. आपल्याला हे लपथपीत बनवायचे, म्हणजे भरलं मसाला वांग जर खाल्लं असेल, बनवलं असेल तर ते असं लपथपीत असतं. ते जास्त असं सुक्कं कोरडं नसतं किंवा पातळ तर अजिबातच नसतं. 10 मिनटं झाकण ठेवायचं. बारीक गॅसवरती वांग शिजून घेतलं. बघू शकता ना कलर किती मस्त असा
जबरदस्त आला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण किचनमध्येच काय घरभर याचा घमघमाट वास सुगंध सुटलेला आहे. इतकं भारी आपलं हे भरलं मसाला वांगं बनून तयार झालं. रेसिपी आवडली, लाईक शेअर